अहो अहो काय होतंय? अरे प्रसन्ना, बाबा काय झालं तुम्हाला? असे का बसलाय तुम्ही? एनिथिंग सिरियस? जे काय घडलंय ते आप्पांना कळलं ना तर आप्पा मला सोलून काढतील. एक्झॅक्टली काय झालंय काका? प्लीज टेल मी. अरे मी मी आई तूच सांग आता. मला काही सुचतच नाहीये. नाही सुचत. अरे त्या विद्यापीठातून कुणाचा तरी दूरध्वनी आला होता. आपण ज्या कार्यक्रमासाठी लाडू पाठवणार होतो ना, तो कार्यक्रमच रद्द झालाय अति पावसामुळे. अरे बापरे, मग काय, त्यांनी सगळे लाडू परत पाठवून दिले. म्हणजे 80 किलो लाडू आपल्या गळ्यात पडले? हो ना कल्पना, हो. आणि कॅडीचं काम असल्यामुळे आपण पैसेही आगाऊ घेतले नाहीत. ईश्वरा, आता तो चालक सगळे लाडू घेऊन इथे येतोय. काय तो इथे पाठवणारे लाडू? अरे देवा, आता मी आप्पाला काय सांगू? ही एवढी केलेली मेहनत, सगळा लागलेला कच्चा माल सगळा फुकट गेला. आप्पा आता मला फासावरच लटकवतील. ही कल्पना, आपल्याकडे असा जाडसर मजबूत दोरखंड असेल का? अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? ईश्वरा, काका प्लीज तुम्ही काळजी करू नका. आय विल कॉल कॅडी. मी विचारतो काय झालंय अँड व्हॉट कॅन बी डन. काही होणार नाही रे. काय झालं? फोन लागत नाही तिचा. मॅक यार, व्हाय डिड आय डू दिस? काय गरज होती मला त्यांच्यात पडायची? ऍक्च्युली ना सईच्या बाबांची ऑर्डर कॅन्सल झाली. द टोल्ड फोक्स ही वॉज स्कोल्डिंग ॲट हिम. आय रिअली फेल्ट बॅड अबाउट इट. आय वॉन्टेड टू हेल्प हिम. पण बघ ना यार, काय झालं सगळं? कॅडी, इट्स ओके, रिलॅक्स. नो, इट इज नॉट ओके. बट नोबडी इज ब्लेमिंग यू फॉर दॅट. पण झालं तर माझ्यामुळेच आहे ना. त्यांचं एवढं मोठं नुकसान झालं जस्ट कॉज ऑफ मी. ट्रस्ट मी नॅक, आय रिअली ट्राय टू कन्व्हिन्स दॅट युनिव्हर्सिटी गाय, पण तो तयारच नाही झाला ते लाडू घ्यायला. या ओके, आय गेट इट. यू ट्रायड युअर बेस्ट. बट आता लास्ट मोमेंट तो इव्हेंट कॅन्सल झाला. त्याच्यामध्ये तुझी काय मिस्टेक आहे? आय नो, पण आता लॉस तर झालाच ना. या बट इट्स ओके. बघू आपण. विल फिगर समथिंग आउट. फिगर समथिंग आउट. बट नॅक, व्हॉट कॅन बी डन नाव? मी पण तोच विचार करतो. बिकॉज प्रसन्न काकाला हेल्प तर केली पाहिजे. अदरवाईज मोठा लॉस होईल त्यांना. सगळं प्रॉब्लेम झाला ना माझ्यामुळे त्यांचा. हा बट राईट नाव वी नीड टू फाइंड अ सोल्युशन. बिकॉज ते लाडू त्यांनी इथेच आणून दिले असणार. केवढ्या कॉन्फिडन्स मध्ये मी त्यांना बोलले होते की तुमचे सगळे लाडू घेतील ती लोक. एक पण लाडू घेतला नाही त्यांनी. आता काय विचार करत असतील प्रसन्न काका माझ्याबद्दल? माझं अपयश माझ्या समोर आहे. हे सगळं आप्पांना कळलं तर माझं काय करतील याची कल्पना देखील मला करवत नाही. कल्पना. ईश्वरा, म्हणजे आपल्याला घराबाहेर काढतील का हो आप्पा? हा, मग कुठे जायचो आपण? आई, अगं कल्पना, अशा वेळेला नवऱ्याला धीर द्यायचं सोडून तू आणखीन काय घाबरवतेस? अगं आई, मी अक्षम्य गुन्हा केलाय ग. एकतर कुठलीही कागदपत्र हातात नसताना मी हा एवढा माल बनवला आणि तेही आगाऊ रक्कम न घेता. आप्पांच्या लेखी तर हा फासावर लटकवण्या इतका मोठा गुन्हा आहे. अरे पण नचिकेत म्हणलाय ना की कॅडीशी आणि त्या लोकांशी बोलेल म्हणून. आप्पांचा दूरध्वनी आला तर मी काय सांगणार आहे त्यांना? एवढ्यात काहीही सांगायची गरज नाही. सांग काम चालू आहे म्हणून. हा, म्हणजे खोटं बोलायचं? नाही नाही, मी खोटं नाही बोलणार. हा म्हणजे ना हरिश्चंद्राचा अवतार आहे. अरे प्रसन्ना, एवढं साधं असून नाही रे चालत. कल्पना, तू तरी सांग बाई याला काहीतरी. हो. अहो, आप्पांना कळलं ना तर नाही नाही, म्हणजे
तुम्ही काही काळजी करू नका, सगळं अगदी व्यवस्थित होईल. काही ना काहीतरी मार्ग निघेल यातून. माझ्यामुळे खूप नुकसान झालंय ग. अरे बघू रे आपण, तू असं ढेपाळून जाऊ नकोस लगेच. आई आता काय मार्ग निघणार आहे यातून? नचिकेत आणि कॅडी करतील काहीतरी. अरे हो हो, सई गेलीये तिथेच. काही मार्ग निघतोय का बघायला. हे लाडू नाही खपले ना तर मी खपलोच म्हणून समज कल्पना. ईश्वर, अहो काय काय बोलताय तुम्ही. शांत व्हा तुम्ही जरा. सई गेलीये ना, बघू आता काय होतंय ते. नाव यू गेट इट. ही ऑर्डर कॅन्सल कशामुळे झाली? बट स्टील ती गिल्टी वाटून घेते. नाही ग कादंबरी, तुझी काही चूक नाहीये यात. बट स्टील शी थिंक्स एव्हरीथिंग इज हॅपनिंग बिकॉज ऑफ हर. मॅक, लेट्स जस्ट एक्सेप्ट इट. सगळी गडबड माझ्यामुळेच झालीये. नाही, अजिबात नाही. ज्या गोष्टी तुझ्या हातात नव्हत्याच त्या गोष्टीसाठी तू कशी जबाबदार असू शकतेस? एक्झॅक्टली. पण फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतंय की बाबांची काहीही चूक नसताना आप्पा त्यांना हे सगळं कळल्यावर खूप रागवणार आहेत. या नचिकेत, मला ना त्यांच्याकडे बघवत नाहीये रे. खूप काळजीत आहेत ते. डोंट वरी सई, करू आपण काहीतरी. विल डू समथिंग. ओके? हो, पण करायचं काय हे कुणालाच सुचत नाहीये ना. एवढे लाडू खपवायचे कसे? आणि नवरात्र यायला सुद्धा अजून खूप वेळ आहे. नाहीतर कसं, सणांच्या दिवसात असे पदार्थ खपून जातात. सणांच्या दिवसांमध्ये म्हणजे आय मीन फक्त फेस्टिव्ह सीझन मध्येच खातात का असं लाडू? असं काय असतं त्यांच्यामध्ये? अगं, मिश्र डाळीच्या पिठाचे साजूक तुपात भाजून काजू बेदाणे घालून बनवतात. हो, क्वाइट न्यूट्रिशियस, राईट? हो. I've got a plan. Huh? Nutritious as in पौष्टिक, right? हो, पण त्याचं काय? सई, nowadays अशा इम्युनिटी बूस्ट करणाऱ्या पौष्टिक गोष्टी खूप विकल्या जातात. There is a huge demand for such things in the market. हो बरोबर, पण नचिकेत नक्की तुला काय म्हणायचंय? आपण ह्या लाडूचं मार्केटिंग करायचं. इम्युनिटी बूस्टिंग लाडू. अँड वी आर नॉट लाईंग. आपण खोटं नाही बोलत आहे. You're right. I mean, खरंच हे लाडू खाऊन इम्युनिटी बूस्टच होते. That's a great idea. हो नचिकेत, खरंच खूप चांगली कल्पना आहे. आणि ऍक्च्युली इथल्या लोकल ग्रुप्समध्ये आणि इव्हन सोशल मीडियावर आपण ही ऍडव्हर्टाइजमेंट व्हायरल करू शकतो, राईट? आणि ज्यांना ज्यांना फॉर दॅट इन्स्टिंग होम डिलिव्हरी हवी असेल तीही देऊ शकतो, राईट? एक्झॅक्टली. अँड इफ इन केस कोणाला त्यांच्या शॉपमध्ये लाडू ठेवायचे असतील तर वी कॅन गिव्ह देम एक्स्ट्रा मार्जिन. हो, ओके डन. देन लेट्स गेट स्टार्टेड. मला ना सगळ्यात आधी ऍक्च्युली मला प्रोडक्टचे फोटोज काढावे लागतील फॉर सोशल मीडिया ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऑल, यू नो. डोंट वरी, ते मी देतो तुला. मॅक, आय मस्ट से ब्रिलियंट आयडिया. आता बघ आपले सगळे लाडू कसे पटापट संपतात ते. आय होप सो. आय होप नाही, आय एम शुअर अबाउट इट. सम ना रट्स. कॅरी, इनिशियली आय वॉज रिअली टेन्स्ड. ती ऑर्डर कॅन्सल झाली त्याच्यामुळे. बट वेन वी आर टेन्स्ड आपला ब्रेन खूप फास्ट वर्क करतो. हे ट्रू, आय हॅव नोटिस्ड इट. अँड प्रसन्न काका, ही इज रिअली अ सिम्पल मॅन. त्यांना असं त्रासमध्ये नाही बघवत मला. ऍक्च्युली एक ओल्ड फॉक्स सोडला ना तर फॅमिलीतले बाकी सगळे मेंबर्स दे आर व्हेरी स्वीट. दे आर रिअली स्वीट. हिटलर जितका खडूस आहे ना तितकी फॅमिली स्वीट आहे. आय नो. बाय द वे नॅक, तो ओल्ड फॉक्स परत आल्यावर तो खरंच आपल्याबद्दल काही अनाउन्समेंट करेल का? आय मीन आय जस्ट डोंट केअर, बट इन स्टील आय एम क्युरियस अबाउट इट. तो बोललाय ना मग तो करणार फॉर शुअर. बट नॅक, त्याचा काय संबंध आपल्याशी? हा, इथे असलेल्या सगळ्या फॉरेनर्सशी त्याचा संबंध आहे. वी आर परदेशी पीपल, वी आर कँगरूज. सो आपल्याला कंट्रीच्या बाहेर काढणं इज हिज ड्युटी. हे त्यानेच ठरवलंय. त्यानेच त्याचं ठरवलं. हॉरिबल. एनिवे, वी हॅव अ बिग डे टुमॉरो. वी बेटर गेट गोइंग. या 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 या
Yeah. Let's work and let's rock it. Yes. See the designs. Yeah, sure. Hey, this one is nice. Yeah. Great, yeah. कॅडी तुला खरंच वाटतं हे असे लाडू विकले जातील? हो घेतील ना, वाय नॉट, घेतील फॉर शुअर, डोंट वरी. कॅडी आपण ना वडापावची गाडी लावली पाहिजे होती, म्हणजे कसं अर्ध्या तासात सगळा माल विकला गेला असता. पण दिग्स, आपण प्रसन्न काकासाठी लाडू विकतोय की नाही? हे माहितीये पण हे असं स्टील गिव्ह इट सम टाइम. होईल, सगळं होईल, येतील लोक. ओके, डोंट वरी, गिव्ह इट सम टाइम. थांब थोडा वेळ. नाही यार कॅडी, हे तुझ्या सिडनी स्टाईल मध्ये असं थांबून काय होणार नाही. असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणजे नक्की काय आता? म्हणजे अरे ही इंडियन पब्लिक आहे, त्यांना असं धमाका लागतो, काहीतरी एकदम तडकता फडकता करावं लागतं. पण मग व्हॉट एक्झॅक्टली आर यू गोना डू? हा, करतो आपण काहीतरी, करतो थांब. हां, हा. लाडू 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 घ्या, लाडू ओ लाडू 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 हा, हा, लाडू 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 ओ मामा, लाडू 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 हसमुख काका, हसमुख लाडू 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 लाडाचा लाडू, लाडाचा लाडू, पूर्णांना लाडू, लाडू लाडाचा लाडू, लाडू. लाडू घ्या, लाडू अन्न लाडू, पूर्णांना लाडू, फेमस लाडू. लिसन टू मी. असं नको काय करू, एव्हरीवन इज लाफिंग एट यू. अरे हसू दे, लकांना हसायला काय जातंय, ते हसतच राहतील, येड्यात असतात. नाही, बट स्टील तू राहू देता, असं काही करू नको. हा, दिस टाइम आय ट्राय. हे नाही यार कॅडी, नाही. हे आपल्या एवढ्या मोठ्या आवाजाने कोण आलं नाही, तुझ्या असं मंजूळ आवाजात कोण येणार आहे? Diggs, it is not about your voice. It is about तू काय सांगतोय, तुझं कन्व्हेन्स कसं करतो, तुझं कंटेंट काय, that is more important. Okay? हा काय? Let's try. Yes, yes. Welcome people. Welcome. Hello everyone. Hello, hi. हे पौष्टिक लाडू खा आणि आजारांना लांब ठेवा. एकदम हुर्र पळवा. Yes, yes. You can taste it, huh? Free. एकदम. You can try it. एकदम लाडू. कॅडी, आपण एक काम करूया, सगळे लाडू. दादा. नको 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 कॅडी, ऐक तू, आपल्याला काय वाटतं, हे सगळे लाडू आपण खाऊया, म्हणजे आपली इंटिमेसी वाढेल. Excuse me? हं? Oh, do you mean immunity? तेच ते. ते नसतं ते. लाडू. This is so frustrating. कोणीच विकत घेत नाही लाडू, तर कसं संपणार आहेत हे? लाडू आलीये का रे काही मागणी लाडवांची? नाही, आय थॉट ऑनलाईन टाकलं तर फास्ट येतील ऑर्डर्स, बट अजून काहीच नाही आलंय. सई, आपल्याकडे रक्तदाब मोजायचं काही यंत्र आहे का? बाबा तुम्ही जरा थांबा, काळजी करू नका. अगं काळजी करू नका काय सांगतेस? आपल्या संपूर्ण गृहसंकुलात सुद्धा हे फुकट वाटले ना लाडू, तरी सुद्धा संपायचे नाहीत, आणि 1 किलोची अजून मागणी सुद्धा आलेली नाहीये. हो, हा? तुम्ही चहा घ्या जरा. कल्पना, मला आता चहा नको. आता आधी संपूर्ण लाडू संपल्याशिवाय ना मला काही गोड लागणार नाही. अहो पण मी साखर घातली चहात. कल्पना, ठेव राहू दे. हा, थांब जरा तू. ईश्वरा, अरे नचिकेत, मला नाही वाटत आता काही मागणी वगैरे येईल. अरे हा सगळा माल असा दुकानात खपतो रे, व्यवस्थित विकला जातो. इथे संगणकावर कसा विकला जाईल? छे. काका, तुम्ही प्लीज थोडा पेशन्स ठेवा, होईल काहीतरी. अरे, आणि जर आपल्याला कळालं की आम्ही हा असा माल संगणकावर विकतोय तर, अरे बापरे. त्यांना कोण सांगणार आहे काका? वन्स वी गेट द प्रॉफिट देन ते नाही चिडणार, डोंट वरी. पण तशी काही लक्षणं पण दिसत नाहीत ना रे, बघ तरी. सही जरा बघ. बाबा अहो खूप मोठी मागणी आली आपल्याला. 15 किलो लाडू हवेत त्यांना. अगं बाई, मी म्हणते ना, देव असतो. मी आता देवापुढे साखर ठेवून येते. तूच
जा चला तेवढे तरी लाडू संपती. वा 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 वा. हे भाई, अरे सगळे लाडू संपले. लांबच्या लांब रांगा लागल्यात बाहेर, अजून बॉक्स लागतील. अरे काय सांगतोस काय दिगंबर. वा 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 वा. हो काका, अजून बॉक्स घेतो. अरे जा, हवे तेवढे घेऊन जा, लागतील तेवढे घे. लाडू घ्या लाडू. वा 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 वा. शाबास. हा, जा जा. हा. बाबा अजून एक मागणी आली आपल्याला. हा? काका बघितलं का केवढ्या ऑर्डर्स येत आहेत ते. अरे नचिकेत, देव तुझं भलं करो रे, भलं करो. वा 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 वा. लाडू घ्या लाडू. घ्या घ्या. दोनशे, 300, 400, 50,400 निव्वळ नफा झाला एका दिवसात. अरे वा 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 वा. कॅडी, नचिकेत, अरे तुमच्यामुळे मी निव्वळ वाचलो रे. नाहीतर आप्पानी मला अक्षरशः झोडपून काढला असता. हो. इट्स ओके काका, आम्ही एवढं काही नाही केलं. मोठ्या संकटातून सोडवलंस बाई तू. हो ना बाई ग, तू काय केलंस हे तुलाही माहिती नाहीये. आता बघ, आप्पा आले ना की कसे खुश होतील माझ्यावर. बाबा उगीच काळजी करत होता तुम्ही. आता तुम्हाला पटलं ना, संगणकाचा वापर करूनही आपण व्यवसाय करू शकतो. हो ग हो. काका अजून पण काही ऑनलाईन ऑर्डर्स बाकी आहेत. अरे वा 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 वा. येऊ दे येऊ दे. आता काही आलं ना तरी पूर्ण करून देऊ आपण. हा. प्रसन्नाचा आत्मविश्वास दुणावलाय हा तुमच्या दोघांच्यामुळे. अगं म्हणजे काय. अगं ह्या दोघांमुळे संगणकावर विक्रीचं नवीन दालन उघडलंय आपल्यासाठी. आणि ते उघडलंय म्हणजे आपला व्यवसाय आणखीन वाढणार, नफा आणखीन वाढणार. आणि व्यवसाय वाढणार म्हणजे आप्पा माझ्यावर खुश असणार. बाई नफ्यापेक्षा आप्पा खुश होणार याच जास्त कौतुक. अगं असणारच. नचिकेत आणि कॅडी, तुमची खरंच खूप मदत झाली बुवा. हो खरंच. हो ना, अगदी दृष्ट लागण्यासारखं जोड आहे बाई. माझं ठरलंय यांना काय बक्षीस द्यायचं ते. काय काय यांच्या लग्नामध्ये एखादी गृहोपयोगी वस्तू देणार आहे मी त्यांना. अगं बाई, अहो त्यापेक्षा माझ्या हातचे लाडूच करून देईन मी. हा. त्या दोघांनाही आवडतात हो, हो, ना. हो. अरे हो, एक प्रश्न विचारायचाच राहिला. आता काय. अगं तुम्ही लग्न इथेच करणार आहात की तिकडे ऑस्ट्रेलियाला. अहो केतकर, येऊ का? अरे कर्णिक, या या या. बसा बसा. नमस्कार नमस्कार. बसा. पाणी देते ना. नको नको, राहू द्या वहिनी. काय कर्णिक, आज असे अचानक काही लाडूची मागणी वगैरे. लाडू घ्या लाडू. हा? अहो तुमच्या आप्पांचा दूरध्वनी आला होता. हा? तुम्हाला हो, उद्या दुपारी कोकणातून येणार आहे ते म्हणाले. आणि सोसायटीचा हॉल सुद्धा तयार करून ठेवायला सांगितलंय त्यांनी. कशाला. हे काय माहित नाही, पण त्यांना काहीतरी महत्वाची घोषणा करायची आहे. आणि सोसायटीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बोलवलं आहे त्यांनी. अरे देवा. तुम्ही जरा येऊन हॉलची व्यवस्था बघून घ्या, नाहीतर आप्पा आल्यावर चिडायचे आमच्यावर. सत्यानाश.